आजपासून विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये विदर्भातील मंडल यात्रेला भंडाऱ्यापासून सुरुवात होत आहे। मंडल आयोगांच्या सर्व शिफारसी लागू करून या राज्यातील आणि देशातील ओबीसीला शेतकऱ्याला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसह यात्रा 11 जिल्ह्यामधून प्रवास करून चंद्रपूरला याचा समारोप होणार आहे। केंद्र सरकारकडे अनुसूचित जाती जमातीप्रमाणेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी ही यातली प्रमुख मागणी आजच्या ओबीसीच्या आमच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही केंद्र सरकारकडे मागतो आहोत आणि यासाठीची जनजागृती आहे। केंद्र सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। राज्य सरकार केवळ ओबीसीचे मतं घेऊन सत्तेवर आसन होतं, पण ओबीसीला मात्र देताना यांची दुपट्टी भूमिका राज्य सरकारची नेहमी राहिली आहे। सगळ्या मंडळाला जेवढा निधी दिला जातं तेवढाच निधी ओबीसीची मोठी संख्या असूनही आम्हालाही तेवढाच निधी देतात। म्हणजे सारथीला, बार्टीला, तार्टीला जेवढा निधी तेवढाच निधी ओबीसीला महाज्योतीला दिला जातो। आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला किमान 1000 कोटी या महाज्योतीला मिळाले पाहिजेत। तर हे सरकार खऱ्या अर्थानं ओबीसीच्या काय भल्याचा विचार करतो असा त्याचा अर्थ होईल। इतर बहुजन कल्याण विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ओबीसी भवन निर्माण करण्यासाठी सरकारने निधी दिला पाहिजे ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे। आणि यामध्ये ओबीसीचा 1,00,000 पदाचा बॅकलॉग आहे, ते सरकार भरतच नाही आहे आणि त्या 1,00,000 पदाचा बॅकलॉग पूर्णतः त्वरित भरावा। कारण नेहमीच महायुतीच्या सरकारकडून ओपन टू ऑल ओपन म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 125 मार्क्स असतील तर तो कुठल्याही कॅटेगरीचा असो तो ओपन मध्ये आला पाहिजे, त्याच्या खालचे मग सगळे कॅटेगरीमध्ये आले पाहिजे। परंतु आमच्या ओबीसीच्या मुलांना 150 मार्क्स असले तरी त्याला कॅटेगरीमध्ये टाकलं जातं आणि 90 असलेल्या मुलाला ओपन मध्ये सिलेक्ट केलं जातं, ओपन टू ओपन म्हणून। हा अत्यंत धोकादायक निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे ओबीसीवर आणि कॅटेगरीच्या लोकांवर, एससी एसटीवर प्रचंड अन्याय या निमित्तानं, या JRच्या निमित्तानं होतो आहे। म्हणून या 1,00,000 पदाचा जो बॅकलॉग आहे तो त्वरित भरावा आणि ओबीसी समुदायाला लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये प्रावधान करावं अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी, अधिकारासाठी या मंडल यात्रेचं आयोजन केलं आहे। भंडाऱ्यापासून सुरू होऊन ही यात्रा 11 जिल्ह्यातून फिरून चंद्रपूरला याचा समारोप होणार आहे। दरवर्षीची यात्रा आमचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी काढली जातात आमच्या सकल ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून। सरकारची मला भूमिकाच कळत नाही की समृद्धीच्या वाट लावली, समृद्धीवर ॲक्सिडेंट झाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, समृद्धीवर लोक आता गाडी चालवायला घाबरतात, काय दोष आहेत ते कळत नाही। आता समृद्धीचं एक्सटेन्शन करून भंडारा, गडचिरोली, नागपूर, आपला चंद्रपूर, गोंदियापर्यंत याचा मार्ग साठी जवळपास विदर्भामध्ये 5 पॅकेज 5-5 हजार कोटीचे, 30,000 कोटीची कामं आणि मोठ्या कंत्राटदाराला फायदा मिळवण्यासाठी ही कामं छोटी नाही, क्लब करून 5-5 हजार कोटीची कामं। महाराष्ट्रात फक्त 15-16च कॉन्ट्रॅक्टर आहेत ही कामं घेऊ। महाराष्ट्रात म्हणजे देशात, महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये या 16च लोकांना काम मिळावं आणि टक्केवारी बरोबर वसूल व्हावी 20% आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं। या ठिकाणी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी देणार नाही असा निर्धार केला। सुपीक जमिनी आहेत, सिंचनाखालच्या जमिनी आहेत, जमिनीचे दर आता 25 लाख ते 40 लाख 50 लाख रुपयापर्यंत गेलेले आहेत
आणि सरकार मात्र त्यांना 30 लाख प्रति हेक्टरी जर मोबदला देत असेल तर त्या जमिनी ते भूमिहीन होतील, बेघर होतील, उद्या रस्त्यावर उतरतील आणि या बळजबरीनं जमिनी मोजण्याचं काम 400-400, 300-300 पोलीस लावून या समृद्धीची मोजणी जबरदस्तीनं सुरू आहे. ते गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे, भंडारा जिल्ह्यात सुरू आहे आणि या पद्धतीनं सरकारने बळजबरी करून शेतकऱ्याचा गळा घोटण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळं या सर्व शेतकऱ्यांनी, या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. सरकारने हा महामार्ग समृद्धी महामार्ग करत असताना हा केवळ कोणासाठी आहे? उद्योगपतींसाठी आहे मोजक्या, की गडचिरोली जिल्ह्यातील खाण मालकासाठी आहे? कशाची हाव आहे? टक्केवारी वसूल करायसाठी आहे राज्य सरकारला 20%, 25%, आणि मोठ्या ठेकेदारांचा भला करायसाठी आहे आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायसाठी आहे का? म्हणून या सर्व शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. हे उद्याच्या दृष्टीनं जर बळजबरी केली तर आंदोलन पेटेल आणि याचा जो काही परिणाम होईल तो सरकारला भोगावा लागेल. हे सरकारने लक्षात घेऊन या समृद्धीच्या संदर्भात पुनर्विचार केला पाहिजे अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांना दैवी शक्ती मिळाली आहे, ते सर्व गुणात्मक आहे असं चंद्रकांत दादा पाटील काल एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. देवाभाऊ पुस्तक प्रकाशित झालं. नाही, चंद्रकांत दादा आसारामचे कदाचित चेले असावेत म्हणून त्याला अंतर्ज्ञान होत असावा, किंवा राम रहीमचे चेले झाले असावेत. पृथ्वीवर कलियुगामध्ये कोणामध्ये दैवी शक्ती आहे किंवा त्यांनी बाबा रामदेवकडून किंवा ते बागेश्वरकडून वगैरे काही कला शिकली असावी म्हणून त्यांना या प्रकारचा अंतर्ज्ञान झाला असेल, म्हणून अशा प्रकारची गोष्ट त्यांनी केली. जंतर मंतरवर झालेलं CJPचं आंदोलन हे देशविरोधी असल्याचं RSSचे सरकार्यवाह अतुल लिमये यांनी म्हटलेलं आहे. तर दीपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कोणी उचलला असं RTI मधून माहिती मागवण्यात. सगळी माहिती मागवा. जर या देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या लाखो मुलांना देशद्रोही म्हणत असाल, RSS हे देशद्रोही असं समजायचं का? यांना फंडिंग कुठून येते? उघड करावं RSSनी. आम्हाला कुठून परदेशातून फंडिंग येते, देशातून येते, किती आलेत? एक तर रजिस्ट्रेशन करत नाहीत, हिसाब देत नाहीत आणि लोकांना देशद्रोही ठरत चाललेत. कोण तो लिमये आहे, त्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत. आपण काय बोलतोय, तरुणांना देशद्रोही समजतो. अरे जनाची नाही मनाची शरम ठेवा. लाखो लोक रस्त्यावर उतरतात, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात आणि त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवताय. मग RSS कोणती देशभक्तीवाली? इंग्रज होते त्यावेळेस इंग्रजांच्या मागे धावत होती त्यावेळेच्या हिंदू महासभेने. त्यावेळेस त्यांना वाटत होता हा देश स्वतंत्र होऊ नये म्हणून. जे जे परकीय आले त्यांच्याला साथ देणारी मंडळी या देशातील तरुणांना जर राष्ट्रद्रोही म्हणत असेल, देशद्रोही म्हणत असेल, तर पुढच्या दिवसामध्ये यांना याचे परिणाम भोगावे लागतील. जनता यांची मस्ती आणि गरमी उतरवल्याशिवाय राहणार नाही. राज्यामध्ये कोणालाही वाटतं, कोणाच्याही मुलाला वाटतं, स्वाभाविक आहे. नातेवाईकाला, भावांना, काकांना वाटणं स्वाभाविक आहे. आता ते ठरवणारे तिकडे 2 लोक गुजरातचे आहेत, कोणाला उद्या काय होईल. पण आम्हालाही वाटतं की महाराष्ट्राचा एखादी नेता जर त्यांची सत्ता आली, आमची सत्ता आली तर आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत, आमचे नेते ठरलेले आहेत. पण त्यांची जर सत्ता आली तर त्यांना कोणी पंतप्रधान करायचं तो भारतीय जनता पक्षाचं काम आहे. पण महाराष्ट्रातला जर आता मोदी साहेबांना हटवून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आम्हाला मराठी माणसाला आनंद आहे. व्हावेत, आमच्या शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा. मराठी माणूस नरेंद्र मोदी आणि अमित शहाना हटवून जर पंतप्रधान होत असेल कोणालाही आनंद वाटेल. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना गुजराती म्हणून त्यांच्याकडे या अँगलनी बघतात की नेतृत्व म्हणून बघतात? नाही, असं आहे. नेतृत्व कसलं आहे? 2 उद्योगपतींच्या भरोशावर, सोशल मीडियाच्या भरोशावर उदयास आलेलं नेतृत्व आहे. 2 सत्तेमध्ये आहेत आणि 2 जण देश लुटत आहेत. हे काही लपून राहिलेलं नाही. देशातल्या जमिनी भडकवत आहेत. देशामध्ये एकीकडे सत्तेचे मालक ठरलेत आणि दुसरीकडे या देशाचे मालक कोण आहे ते ठरलं आहे. सध्या देशावर वर्चस्व कुणाचं आहे? त्यामुळे माझं मत एवढंच आहे की जर त्यांना हटवून त्या जोडीला हे पंतप्रधान होत असतील तर आम्हाला अभिमान आहे. मुंबईतून एक बातमी मोठी पुढे आली आहे. SRA घोटाळ्या प्रकरणी 4 जणांना गुन्हा दाखल झालाय.
बांद्रा, सांताक्रूज, माटुंगा, अंधेरी या प्रकल्पग्रस्तांच्या तिथे फ्लॅट देण्याच्या नावाखाली 47 जणांची फसवणूक झाली. महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचे तत्कालीन पीए आणि आमदार संजय पोतनीस यांचे माजी पीए विश्वनाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. असं आहे, जो विरोधक आहेत असे घोटाळे 50 नाही 500 मिळतील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. आमच्या अनेक तक्रारी दिल्या आहेत. त्याच्यामध्ये आता जे SRAचे काम चालले आहे सगळे कोणाची कामं चालली आहेत, कोणाला उद्ध्वस्त केलं जात आहे. किती झोपडपट्ट्यानं 200 असतील तर 500 दाखवले जातात. झोपडपट्ट्या नाहीत ती सरकारी जमीन SRAच्या नावाखाली बळकावली जात आहे आणि तिकडे टोलेजंग इमारती बांधले जात आहे. जो दोषी असेल, पण दोषी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो कुणाचा पीए आहे, कुणाचा आहे. आम्ही तर एका आदर्श घोटाळ्यामध्ये एक सदनिका घेतली म्हणून मुख्यमंत्र्यांना काढलं, फोटो काढायला गेले म्हणून विलासराव देशमुखाला मुख्यमंत्री पदापासून दूर व्हावं लागलं. हे करडोचे घोटाळे केले तरी खुर्चीवर बसून आहे. कोणाला मार खावं लागतं, गोळीबारातला पुढे जावं लागतं एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी. घोटाळेबाज किती केले आहेत, ज्यांचे घोटाळे काढले तर आयुष्यभर जलातून बाहेर निघणार नाही याची जर निपक्ष चौकशी झाली तर. त्यामुळं दुसऱ्याकडे चौकशी करणं, घोटाळे करणं, त्यांचा आवाज दाबणं, घोटाळे बाज आहेत म्हणून, हे तर विरोधकांना दाबू देत. आमचा काही त्याला विरोध राहणार नाही. सत्य आहे असेल तर कारवाई व्हावी, कारवाई सरकारने करावी. पंकजा मुंडेंनी राजीनाम्याची भावना व्यक्त केली. मुक्तता करण्यात आली. ब्रिज हुसेन सिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये जे चाललं होतं ते होणारच होतं. ज्यावेळेस पोरी रडत होत्या, पैलवान कुस्तीपटू रस्त्यावर उतरून लढत होत्या, न्याय मागत होत्या, याने आमच्यावर बलात्कार केला, आमच्यावर लैंगिक अत्याचार केला म्हणून, त्यावेळेस हे त्यांचं गुणगान गात होते त्या ब्रिजभूषण सिंगचं. हे होणारच होतं. बलात्कार करा, खून करा, लुटून टाका, देशाला बर्बाद करा, फक्त आमच्या बरोबर राहा म्हणजे तुम्ही इमानदार. मग तुम्हाला सगळ्या दोषातून मुक्त करण्याचं काम कोर्टाकडून करून घेऊ, ईडी कडून करून घेऊ, CBI कडून करून घेऊ, पण तुम्ही मात्र मुक्त व्हाल. नाही याल तर तुम्हाला आम्ही अडकवल्याशिवाय राहणार नाही. हे धोरण आहे. भाजपाचं एकच धोरण आहे, भारतीय जनता पक्षाचं. त्यामुळे ते सत्तेचा वापर बलात्कारांना सोडतील, खून करणाऱ्यांना सोडतील उद्या. ज्या बलात्कारांची मिरवणूक काढली जाते या देशामध्ये गळ्यात हार घालून भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराची, यापेक्षा या देशाचं दुर्दैव काय? त्यामुळे हे सुटणारच. त्या पोरींचा आक्रोश आणि त्यांच्यावर झालेला अत्याचार, हे वर जर हे आता हे देवाला मानतात नाही मानत, हा काल परवा त्यांनी पुनावालांनी सांगितलं, हे देवच मानत नाहीत. भाजपाने केवळ धंदा करून बसलायत, देवाच्या नावाने धंदा चालवत आहेत RSS आणि भारतीय जनता पक्ष. हे मी नाही म्हणतो, पुनावाला म्हणत आहे. त्यामुळे स्पष्ट आहे, हे देवाबिवाला मानत नाही. जर देवाची थोडी भीती असती तर तो माणूस निर्दोष मुक्त झाला नसता. ईश्वराची थोडी जरी श्रद्धा असती तर त्या माणसाला त्यातून मुक्तता मिळाली नसती. नाना पटोलेंचा एक व्हिडिओ पुढे आलाय. पाद्यपूजा आणि काही कार्यकर्ते दुग्धाभिषेक करत त्यांचे पाय धुत आहेत, असा व्हिडिओ. काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे आणि काँग्रेस पक्षाचं आचरण आणि कृतीच्या विरोधाभास दिसत आहे. काय समजतंय? नाही, मी अजून तो व्हिडिओ पाहिला नाही. मी 4 दिवस दौऱ्यात होतो, त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यावर मी सांगतो. पंकजा मुंडेंनी राजीनाम्याची भावना व्यक्त केलेली आहे. कशा प्रकारे? नाही, आता त्या बिचाऱ्यांना जे या राज्यातील देशातील केवळ ओबीसीचं मत, पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे. ते आज गेलेत बिचारे. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही, त्या उद्वेगातून ते म्हणाले असतील कदाचित. ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात. पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेत्या म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार. पंकजा मुंडे जर का भाजपमध्ये बाहेर पडल्या, काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ. हायकमांडला विचारून घेऊ. तो अर्थात माझा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल की वडेट्टीवार सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे. राज्यात धर्म स्वातंत्र्य विधेयक लागू झालेलं आहे, कशा प्रकारे? नाही, आता या विधेयकावर येऊ तर लागू कुठे झालेला आहे? झाली काय? चॅलेंज करणार असं म्हटलं. आता सहीला ते गेलेलं आहे. म्हणजे झालं, सही झाली असेल तर त्याला चॅलेंज करावं लागेल.
हे जर या देशामध्ये देश कशासाठी चालवलं जातं, देशाच्या प्रगतीसाठी, देशातील जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या शिक्षण व्यवस्थेसाठी, त्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी, देश प्रगतीपथावर नेण्यासाठी, देशाची आर्थिक उंची वाढवण्यासाठी, हा देश समृद्ध व्हावा यासाठी सरकारं निवडली जातात. धर्म समृद्ध व्हावा यासाठी सरकारं निवडली जात असतील तर धर्म हा घरचा काम आहे, घरातला आणि चौकटीतला विषय आहे. धर्म हा श्रद्धेचा आहे. जात धर्म हा पंथ जो असता आपापल्या श्रद्धेचा विषय आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडून ते जर हे केलं तर उद्या आपल्या देशाची वाट लागेल आणि त्याला चॅलेंज करायचं काम प्रकाशजी आंबेडकर करत असतील तर ते करू देत. आम्हाला माझ्या पक्षाची भूमिका आमच्या ठरेल. ज्या विधेयकावर आता बहुमताच्या भरोशावर हे सगळं पास केलं जात आहे. हायकमांड आमची ठरवेल या संदर्भात काय भूमिका घ्यायची. काँग्रेस एक कोर्टात जायची तयारी करेल का भविष्यात? नाही, मला विचारावं लागेल, चर्चा होईल आमच्यामध्ये. इथे काय आम्हाला स्वातंत्र्य नाही की कुठल्या विचारावर जायचं झालं तर हायकमांड मध्ये कोर कमिटीच्या चर्चा होऊन तो निर्णय होतो. नाशिकमध्ये पोस्टर लागले, भुजबळांना पालकमंत्री करा आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे पोस्टर लागले. नाशिकमध्ये खड्डे मोठ्या प्रमाणात आहे, गिरीश महाजनांना टीका होऊ लागली. आता तिथे त्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जवळजवळ सर्वच कंत्राटदार हे गुजराती आणि बिहार UPचे बाहेरचे कंत्राटदार मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं घेतलेत. आता पहिल्या पाण्यामध्येच केलेली कामाची सगळी वाहून गेली आणि नको ते कामं केली. 33,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जात आहे आणि या कंत्राटदारावर ते उधळपट्टी चालली आहे. यांनी एटफारमध्ये कुठलीही स्पर्धा नाही, सर्रास काम त्यांना त्यांच्यावर कंडिशन टाकल्या जातात. त्या कंत्राटदार म्हणतात ते आणि तेच क्वालिफाय होतात, तेच इलिजिबल होतात आणि त्यांनाच ते कंत्राट मिळत आहे. त्या लोकांनी 25% देऊन खालच्या लोकांना काम देणं, 30% घेऊन कापात करून खालच्या लोकांना सबलेट करण्याचं काम सुरू केलं. म्हणजे 30% मार्जिन काढली. हे 30% मार्जिन कुठे चालली आहे या कामातील. यामुळं त्या ठिकाणी दुर्दशा झाली आहे. मी पण परवा जाऊन आलो 5-7 दिवसापूर्वी. मी पण नाशिकला गेलेलो होतो आणि त्यावेळेस मी पाहिले परिस्थिती. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली, लोक शिव्या घालत आहेत आणि तुमच्या त्या कुंभमेळ्याच्या नावाखाली जो काही धिंगाणा तिकडे चाललेला आहे तो निश्चितपणे त्या नाशिककरांच्या जीवावर आलेला आहे. तुम्हाला आवश्यक असलेली कामं करा, पण त्या कामाचा दर्जा टिकवा. ते न करता बोगस कंत्राटदाराकडून बोगस कामं करून जी काही लूट चालली देवाच्या नावाने, त्या कुंभमेळ्याच्या नावाने, यावरून जनतेचा उद्रेक झाला असेल आणि ते बोर्ड लागले असतील. मुख्यमंत्री फडणवीस के चाचा जी ने ऐसी इच्छा दर्शाई है कि प्रधानमंत्री उतना पोटेंशियल उनमें है, कैसे देखते हैं? नहीं, देखो कि वो जिसके भी फैमिली को सबको लगता है, अगर मैं कल MLA हूँ तो मेरे फैमिली को लगेगा कि मिनिस्टर होना चाहिए, कल मैं मिनिस्टर हूँ तो लगना चाहिए कि मैं CM होना चाहिए. हर एक फैमिली को ये लगता ही है. और आज सवाल देवेंद्र जी का PM होने का, तो हमें तो जब इनको हटाकर देवेंद्र जी PM होते और मराठी महाराष्ट्र की अस्मिता को हमें अच्छा लगेगा, आनंद मिलेगा. उनको हटाकर निश्चित रूप से इनको करते हैं हाईकमान, उनकी पार्टी, वो उनका निर्णय है, पर सबकी इच्छा तो होती है. और मैं कहता हूं कि देवेंद्र जी ने अभी 3 बार मुख्यमंत्री पद पर रहे, 2 बार, और उनको भी निश्चित रूप से लगता होगा कि हमें प्राइम मिनिस्टर बनना चाहिए. तो हमें तो लगता है कि देवेंद्र जी अभी केंद्र में जाए और नरेंद्र मोदी की जगह पर बैठे तो हमें महाराष्ट्र के लोगों को निश्चित महाराष्ट्र का एक नेता PM बनता है तो हमें आनंद होगा. पप्पू यादव की प्रेस कॉन्फ्रेंस में चप्पल फेंकी गई उनपे, राम मंदिर का मुद्दा उठा रहे थे, घर पे निवास स्थान पे उनके प्रेस कॉन्फ्रेंस की. अब राम मंदिर की चोरी करके लूटने वालों को उनको मिर्ची क्यों लग रही है, उनके अंगार क्यों हो रहे हैं, उनकी पार्श्वभाग की अंगार क्यों हो रही है, ये सवाल आता है. सवाल उन्होंने क्यों कहा कि जिस आस्था के खिलवाड़ हुई, आस्था के साथ में जिस धर्म के नाम पर आपने जो मंदिर खड़ा किया और लोगों ने अपना दान दिया, उसकी अगर आप चोरी करते हो, उसको लूटते हो, और ये सोना लूटते हो, चांदी लूटते हो, रुपया लूटते हो, तो स्वाभाविक है इसकी प्रतिक्रिया आनी चाहिए. पर इसके बारे में जो लुटारू होंगे उसको इसके बारे में मिर्ची लगी होगी, इसीलिए इस तरह के धंधे वो करते होंगे. लुटेरों के साथ में वो है तो लुटेरा को उसमें दर्द होना स्वाभाविक है. भाजपा के नेता रमेश बिधड़ी जो है उन्होंने कहा है CJP प्रोटेस्ट को लेके कि जंतर मंतर पे जो भीड़ थी वो ताला और पंचर बनाने वालों की ज्यादा थी, छात्र कम थे. अब ऐसा है, वो विदुड़ी अगर वहाँ जाके देखते और पूछते 10-20 बच्चों को
तो विदुड़ी को पता चलता कि कौन थे। अब जंतर मंतर क्या है, देश का युवा भड़क चुका है, इनको नीचे खींचे बगैर वो शांति से बैठने वाला नहीं है, ये सबको पता है। जब प्राइम मिनिस्टर ने रात के 2 बजे जो वीडियो जारी किया, उसको 3 करोड़ लोगों ने लाइक किया, ऐसा बवाल किया गया, पर उसमें भी 28 करोड़ लोगों ने वो नहीं बताया कि उनके कमेंट्स क्या आए, उनके खिलाफ में आए। जब 28 करोड़ लोग देश के खिलाफ में बात कर रहे तो समझ जाना चाहिए कि वो प्रोटेस्ट किसका था। अब इनको किसी को प्रोटेस्ट को देशद्रोही कहना, किसानों को खलिस्तानी कहना, युवाओं को दहशतवादी कहना, इनका तो रोज का धंधा हो गया है भाजपा का।